वन नेशन वन इलेक्शन हे प्रॅक्टिकली आणि कॉन्स्टिट्यूशनली पॉसिबल नाही आहे. आता सरकारने जी कारणं दिली होती की फार वेळा इलेक्शन घेतल्या लागल्यामुळे खर्च फार वाढतो, 4 राज्यात तुम्हाला इलेक्शन एकावेळी घेता येत नाही आहे, तर तुम्ही 28 राज्यांमध्ये इलेक्शन कसं एकावेळी घेणार. अमेरिकेत सुद्धा सेनेटची निवडणूक, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक किंवा राज्यांच्या निवडणुका गव्हर्नरच्या वेगवेगळ्या वेळी होतात, कारण ते फेडरल राज्य आहे. तसं आपले फेडरल राज्य असल्यामुळे दिस इज नॉट पॉसिबल आणि कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनली ऑल्सो दिस इज नॉट पॉसिबल. तर मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे याच्यावर चर्चा जरूर व्हावी, परंतु प्रत्यक्षामध्ये हे येऊ नाही शकत. वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश आणि एकच निवडणूक ही घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर लोकांच्या मनात याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट सर. सर, स्वागत तुमचं. पहिला प्रश्न की ही जी तयारी केंद्र सरकार सुरू करतं आहे, तर हे सगळं कायद्याच्या कसोटीवरती किंवा आपल्या राज्यघटनेच्या चौकटीमध्ये बसणारं आहे का? आता कुठल्याही गोष्टीला 2 बाजू असू शकतात, तर आपण एकतर्फी विचार न करता दोन्ही बाजूंनी याचा विचार करू. प्रामुख्याने मी याचा ॲनालिसिस 3 लेवलवर करीन. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर, एक पॉलिटिकल लेवलवर आणि एक कॉन्स्टिट्यूशनच्या लेवलवर. आता काही प्रश्न असे असतात जे पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत राहतात. उदाहरणार्थ विमन रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे, 1/3 रिझर्वेशन लोकसभेमधलं, ते जवळजवळ 25 वर्ष चालू होतं आणि आत्ताही जे केलं आहे ते पुढे 10 वर्षांनी होईल अशी चिन्ह आहेत. त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन हा प्रश्न झाला. युनिफॉर्म सिव्हिल कोड, ज्याचा अजून काही पत्ता नाही आहे. तेव्हा याच्यावर चर्चा होत राहते आणि लोकशाहीत चर्चा होणं याच्यात दोष काहीच नाही आहे. आता 3 गोष्टी लक्षात घ्या की ॲडमिनिस्ट्रेटिव्हली मी तुम्हाला मुद्दामून नावं घेऊन सांगतो की 22/5/18ला रावत हे चीफ इलेक्शन कमिशनर होते. त्यांच्याबरोबर अरोरा आणि लवासा हे दोघं होते. त्यावेळी इलेक्शन कमिशननी मागच्या चीफ इलेक्शन कमिशनर्सना बोलवलं. 8 जण आले होते. त्यांची नावं सांगतो: गिल, लिंडो, कृष्णमूर्ती, टंडन, कुरेशी, संपत, ब्रह्म, झायली. आणि या सगळ्यांनी 11 जणांनी एकमताने असं सांगितलं होतं की वन नेशन वन इलेक्शन हे प्रॅक्टिकली आणि कॉन्स्टिट्यूशनली पॉसिबल नाही आहे, तेव्हा हे शक्य होणार नाही. आता सरकारने जी कारणं दिली होती की फार वेळा इलेक्शन घेतल्या लागल्यामुळे खर्च फार वाढतो, एक किंवा शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. वास्तविक एकावेळी घेतलं तर शासकीय यंत्रणेवर जास्त ताण पडणार आहे. खर्चाचं म्हणाल तुम्ही तर आपण रस्ते बांधतोय, लाखो कोटी खर्च करून बुलेट ट्रेनसारखे प्रोजेक्ट घेतोय. तेव्हा लोकशाहीचा जो आत्मा आहे निवडणुका, तो जास्त वेळा झाला आणि त्याच्यावर खर्च जास्त झाला तर ते ऑब्जेक्शनेबल निश्चितच होत नाही. पण हे अतिशय गंभीर आहे. तुम्ही म्हणताय की आधीचे जे निवडणूक आयुक्त राहिलेले आहेत देशाचे, ज्यांनी आपल्या देशाच्या निवडणुकांचं एका अर्थाने नियंत्रण केलंय, संचालन केले, ते म्हणतायत की वन नेशन वन इलेक्शन असू नये. असं ते का म्हणतायत? त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्हली शक्य नाही आहे. आता तुम्ही कल्पना करा की आत्ता काश्मीरमध्ये इलेक्शन्स आहेत, तर इतर राज्यातल्या महाराष्ट्रातल्या पुढे ढकलावं लागतं. म्हणजे 4 राज्यात तुम्हाला इलेक्शन एकावेळी घेता येत नाही आहे, तर तुम्ही 28 राज्यांमध्ये इलेक्शन कसं एकावेळी घेणार? तेवढी यंत्र तुमच्याजवळ आहेत का? तेवढी ऑडिट करायची कागद तुमच्याकडे आहेत का? हे सगळं बघायला लागेल आणि त्या दृष्टीने हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. माझा प्रश्न होता की सर, हे घटनेमध्ये बसेल का? आपल्या घटनेला ज्या स्वरूपाची लोकशाही अपेक्षित आहे, संसदीय लोकशाही आपण जी म्हणतो, तर त्या संसदीय लोकशाही मध्ये वन नेशन वन इलेक्शन बसतं का, बसेल का? नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या की अशा तऱ्हेने जर का करायचं असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल, हे अगदी उघड आहे. नुसता कायदा करून होणार नाही. राष्ट्रपती होते ज्यावेळी रामनाथ कोविंद, त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातच हे सांगितलं होतं की वन नेशन वन इलेक्शन असावं. ते भाषण पंतप्रधानांनी लिहून दिलेलं असतं, हे सगळ्या जगाला माहिती आहे. तेव्हा ते सरकारच्या बाजूनी बोलत आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. तेव्हा त्यांच्या समितीने दिलेला जो काही अहवाल आहे तो आपल्याला घेताना थोडंसं काळजीपूर्वक वाचावा लागेल. त्यांनी स्वतःच असं म्हटलं आहे की 15 ठिकाणी राज्यघटनेत बदल करावा लागेल, म्हणजे घटना दुरुस्ती करावी लागेल, हे त्यांनी त्यांच्या समितीनेच म्हटलं आहे.
हे जे बदल आहेत ते करायचे असतील तर लोकसभेत 2/3 बहुमत लागतं, राज्यसभेत 2/3 बहुमत लागतं आणि काही बाबतींमध्ये अर्ध्या राज्यांचं रॅटिफिकेशन लागतं. आता अर्ध्या राज्यांचं रॅटिफिकेशन म्हणजे आता 14 राज्य झाली. 29 होती ती काश्मीर गेलं म्हणजे 28 राज्य राहिली, म्हणजे 14 राज्यांचं लागेल. तर इथे एवढी मेजॉरिटी आधीच्या कदाचित मोदी सरकारला हे शक्य झालं असतं, पण आता त्यांचं 303 302 वरनं 240वर संख्या आली आहे आणि त्यामुळे 2/3 मेजॉरिटी लोकसभा राज्यसभेमध्ये त्यांना कठीण आहे. राज्यही त्यांच्या हातातून आता महाराष्ट्रासारखं जायचं म्हणजे मी राजकीय प्रिडिक्शन देत नाही अजिबात, पण काही राज्य जाण्याची शक्यता आहे. तेव्हा हे थोडंसं कठीण दिसतं आहे मला. आता तुम्ही जो विचारतात तो प्रश्नाकडे मी येतो, कॉन्स्टिट्यूशनल यात हे शक्य आहे का आपल्या लोकशाहीमध्ये? म्हणजे लोकांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की 29 पासून जर याची अंमलबजावणी करायची झाली तर अशा काही विधानसभा आहेत राज्यांच्या की ज्यांची मुदत त्याच्या आधी संपणार आहे, 27 साली संपेल, 28 साली संपेल, तर मग या विधानसभा 29 पर्यंत एक्सटेंड करावे लागतील का? तोपर्यंत राष्ट्रपती राजवट असेल की तेच सरकार पुढे कंटिन्यू करेल? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की मग 29ला जर वन नेशन वन इलेक्शन अंमलात आलं तर ज्या विधानसभांचा कालावधी 29च्या पुढे आहे, मग 30, 31, 32, 33 असेल, तर त्या विधानसभांचं काय? त्या विधानसभा त्यावेळी जेव्हा त्यांचा कालावधी संपेल तेव्हा त्यानंतर त्यांच्या निवडणुका घ्यायला लागतील आणि मग त्यांना कालावधी किती मिळेल? मग कोणाला 2 वर्ष मिळेल का, 3 वर्ष मिळेल का, 4 वर्ष मिळेल? असे अनेक प्रश्न आहेत सर लोकांच्या मनात. हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. एक लक्षात घ्या की लोकसभा किंवा विधानसभा यांची मुदत ही 5 वर्ष ठरलेली असते. ती वाढवायची असेल तर ती तरतूद फक्त 352 कलमाखाली जर का राष्ट्रीय आणीबाणी निर्माण झाली असेल तर 1 वर्षाकरता वाढवता येते. दरवेळी फक्त 1 वर्षाकरता, जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणी आहे तोपर्यंत वाढवता येते. आता कमी करता येते का? तर ज्यावेळी बहुमत जातं, कोणालाच बहुमत नाही अशी स्थिती आली तर लोकसभा बरखास्त करावी लागेल किंवा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणता येते. केंद्र सरकारमध्ये अशा तऱ्हेचं प्रेसिडेंट रूलची तरतूद नाही आहे. आता इलेक्शन्स, फ्री अँड फेअर इलेक्शन्स हा माझा मूलभूत अधिकार आहे नागरिक म्हणून. तर मी जर का एखाद्या सरकारला 5 वर्ष निवडून दिलेलं आहे तर ते 2 वर्षात तुम्ही कारण नसताना बरखास्त केलं तर हे लोकशाहीत बसतं का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे त्याची मुदत जर का राष्ट्रीय आणीबाणी नसताना वाढवायचं तुम्ही ठरवलं तर मला आता ते सरकार नको आहे, म्हणजे पुन्हा माझ्या मतदानाच्या अधिकारावरच त्याचा परिणाम होतो आहे. एक लक्षात घ्या, फार महत्त्वाची गोष्ट, मी तर म्हणजे नानी पालखीवाला यांना त्या एका कारणाकरता मानतो की केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी 32 दिवस सुप्रीम कोर्टापुढे आर्ग्युमेंट केलं की घटना दुरुस्ती करता येईल, परंतु घटनेचं मूलभूत गाभा जो आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, ते बदलता येणार नाही. आणि 13 जजेसच्या त्या बेंचनी वेफर-थिन मेजॉरिटीने असेल पण निर्णय दिला की हो, बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. तर 73पासून आत्तापर्यंत तो निर्णय सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये मान्य केलेला आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की फेडरलिझम म्हणजे संघराज्य व्यवस्था हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या विधानसभेच्या इलेक्शन्स एकाच वेळी व्हायला पाहिजे, तर हा आत्मा नाही आहे संघराज्याचा. राज्य ही वेगळी आहेत, तिथल्या निवडणुका वेगळ्या होतात. इवन अमेरिकेत सुद्धा सेनेटची निवडणूक, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक किंवा राज्यांच्या निवडणुका, गव्हर्नरच्या वेगवेगळ्या वेळी होतात, कारण ते फेडरल राज्य आहे. तसं आपलंही फेडरल राज्य असल्यामुळे अशा रीतीने जर का तुम्ही मला न विचारता एखादं सरकार बरखास्त केलं तर माझ्या इलेक्शनच्या वोटिंग याच्यावर त्याचा परिणाम होतो. हे एकच नाही आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे पण मुख्य धरलेलं आहे, बेसिक स्ट्रक्चरचा भाग. आता तुम्ही हे जी इलेक्शन करताय याच्यामध्ये तुम्ही प्रेसिडेन्शियल इलेक्शनकडे जाताय की विशिष्ट काळ हा त्याला दिलेला आहे, तसं चालणार नाही. तेव्हा फेडरलिझम, पार्लमेंटरी डेमोक्रेसी या अनेक मूलभूत तत्वांमध्येच हे बसत नाही आहे. म्हणजे असं आहे की ज्या विधिमंडळांची मुदत 29च्या आधी संपणार असेल तर त्यांना पुढे कसं कालावधी वाढवून द्यायचा, एक्सटेंड कसं करायचं, मग राष्ट्रपती राजवट लावायची की तेच सरकार पुढं कंटिन्यू करायचं, याच्यातून घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, बरोबर. आणि 29 पासून जर अंमलबजावणी सुरूच झाली तर ज्या विधानसभांचा कालावधी
त्यानंतर संपणार आहे, तर त्यांचं काय करायचं? मग त्यांच्या निवडणुका त्यावेळी घ्यायच्या आणि मग पुढे त्यांचा कालावधी 2034 पर्यंत असेल का? आणि हे सगळं घटनेचा जो मूलभूत गाभा आहे त्याला धक्का पोचवणार आहे. तुम्हाला अशा रीतीने म्हणजे संघराज्य व्यवस्था 1, पार्लमेंटरी डेमोक्रेसी 2 आणि खुद्द लोकशाहीच, माझा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा, ह्या सगळ्यावरच याच्यावर अन्याय होऊ शकतो. आणि तसं जर का आलं, हे खटले होणार, याच्यावर पिटिशन निश्चितच जाणार सुप्रीम कोर्टात. आणि आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा घटना दुरुस्त्या घटनाबाह्य ठरवलेल्या आहेत. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो. इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की आम्ही कशी घटना बदलू शकू. त्यांनी सांगितलं नाही, हे घटनाबाह्य आहे तुम्ही केलेलं, बेसिक स्ट्रक्चर नाही बदलता येणार. किंवा आत्ता मोदींचंच उदाहरण घेऊ. 99वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन केलं. ते सुप्रीम कोर्टाने 99वी घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवली, कारण त्यामुळे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी जो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्याच्यावर अतिक्रमण होत होतं. तेव्हा मला असं वाटतं की हे जे 1 नेशन 1 इलेक्शन आहे हे सध्या ठीक आहे. कदाचित रोजगार, महागाई वाढती आहे, तिकडनं लक्ष दुसरीकडे घ्यायचं असेल, कदाचित बेरोजगारी आहे, तिकडनं लक्ष दुसरीकडे घ्यायचं असेल, शिक्षणाकडनं दुसरीकडे घ्यायचं असेल, आरोग्याकडनं दुसरीकडे घ्यायचं असेल, त्यासाठी सुद्धा हे असू शकतं. पण मी पॉलिटिक्समध्ये जाणार नाही. परंतु हे जे आहे याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्हली दिस इज नॉट पॉसिबल. पॉलिटिकली घटना दुरुस्ती करता येणार नाही, 2/3 मेजॉरिटी नाही, म्हणून दिस इज नॉट पॉसिबल. आणि कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनली ऑल्सो दिस इज नॉट पॉसिबल. तर मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे याच्यावर चर्चा जरूर व्हावी, परंतु प्रत्यक्षामध्ये हे येऊ नाही शकणार. खूप महत्त्वाची माहिती बापट सरांनी दिलेली आहे. पण पुढचे आणखी काही प्रश्न आहेत. सर, हे असं इतर कोणत्या लोकशाही देशामध्ये आहे 1 नेशन 1 इलेक्शन? आपण लोकशाही देश म्हणतोय, रशियासारखे देश नाही म्हणत. इतर जे काही म्हणजे संसदीय लोकशाहीचे असतील किंवा अध्यक्षीय लोकशाहीच्या अमेरिकेचं उदाहरण तुम्ही आत्ताच दिलं, तर इतर कोणत्या देशामध्ये आहे 1 नेशन 1 इलेक्शन? अगदी मान्य. कसं असतं, एक तर लोकशाही असते, नाही तर बिन लोकशाही असतं. त्यातलं रुपर्ट इमर्सन नावाचा एक फार मोठा अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, राजकीय शास्त्रज्ञ आहे. त्यांनी फार सुंदर म्हटलं आहे की लोकशाहीचा लोप हा जगाचा अनुभव आहे आणि लोकशाहीचं यश हा फार अपवादात्मक परिस्थितीत होतं. त्याच्यामध्ये भारत येतो. असे जगात एक 20-22 देश आहेत की जिथे लोकशाही खऱ्या अर्थाने चालू आहे. 200 देश आहेत. बाकीच्या ठिकाणी मिलिटरी आहे, नावापुरती लोकशाही आहे. पण आपल्यासारखी व्हायब्रंट डेमोक्रेसी, खरी लोकशाही, त्या लोकशाहीमध्ये पुन्हा फेडरलिझम कुठे आहे? तो ऑस्ट्रेलियात आहे, कॅनडात आहे, अमेरिकेत आहे. तर या कुठल्याच ठिकाणी 1 नेशन 1 इलेक्शन नाही आहे. मग सर, आता हे 1 नेशन 1 इलेक्शन लागू करण्याचा जो प्रयत्न आहे, तर त्याच्या पाठीमागं काय उद्देश असावा? म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की बेरोजगारी किंवा इतर समस्यांकडून लक्ष हटवणं, पण तेवढाच की आणखी काय? म्हणजे हे म्हणजे सरकारकडून तर सांगितलं जातं की स्थिरता यावी, कारण सरकार सतत कोसळतात, अस्थिर होतं सरकार, त्याचा निर्णय प्रक्रियेवरती परिणाम होतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्चाचा, कारण सतत आपल्या देशामध्ये निवडणुका सुरू असतात कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये आणि त्यामुळं खर्च होतो. हे झालं सरकारचं सांगणं, सरकारची बाजू. पण काय वाटतं, म्हणजे कशामुळे हे व्हावं? नाही, तुम्हाला माहिती आहे मी राजकारणावर काही बोलत नाही. ह्या सर्वच राजकारणाचे विषय आहेत. पण माझा एक मित्र परवा विनोदानी म्हणत होता की इलेक्शन आली की मोदींना प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. कॉर्पोरेशनची इलेक्शन असेल तरी मोदी त्याला प्रचाराला येतात. तर आता 1 नेशन 1 इलेक्शन केलं तर त्यांचं काम कमी होईल. यासाठी सर, हा विनोदाचा भाग आहे. मी आत्ता जे कॉन्स्टिट्यूशनल ॲनालिसिस केलं त्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनली दिस इज नॉट पॉसिबल. आणि हा प्रयत्न आता सुरू झाला आहे. तर मला आणखी काही टेक्निकल प्रश्न आहेत की मग आता जे रामनाथ कोविंद आपले राष्ट्रपती राहिलेले आहेत त्यांच्याच अध्यक्षतेखाली ती समिती होती. आता 2/3 मेजॉरिटी तर नाही आहे, सरकार गोळा करण्याचा प्रयत्न करतं आहे. काही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. मला वाटते 32 पक्ष आहेत जे आघाडीमध्ये आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पण 2/3 मेजॉरिटीशिवाय हे काही शक्य नाही होणार. राष्ट्रपतींनी सही करून किंवा काही अध्यादेश काढून असं काही त्याच्यामध्ये
कॉन्स्टिट्यूशन बाकी कायदा जो असतो ना, त्या कायदा पास न होता ऑर्डिनन्स काढता येतो, म्हणजे अध्यादेश काढता येतो. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचा अध्यादेश काढता येत नाही. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ही करावीच लागते. त्यामुळे राष्ट्रपतींना सांगून वटहुकूम काढता येणार नाही. शेवटचा प्रश्न, आपली जी घटना आहे, ज्या घटनेवरती आपली लोकशाही चालते, जी जगातली सर्वात मोठी लोकशाही संपूर्ण जग मान्य करतं, तर या आपल्या लोकशाहीसमोर असे घटनात्मक प्रसंग किंवा कोणी त्याला संकटी म्हणेल तर याच्या आधी देखील आलेले आहेत. काही तुम्ही उल्लेख केले, इंदिरा गांधींच्या काळात देखील असे प्रयत्न झाले होते. तर या सगळ्यातून आपली घटना मार्ग काढते असं वेळोवेळी दिसलेलं आहे. म्हणजे पुढं जातो आपण, तर हे कसं काय होतं आहे सर? नाही, 2-3 गोष्टी आहेत. एक तर आपली घटना अत्यंत अप्रतिम लिहिलेली आहे. जवळजवळ 3 वर्ष 284 लोक, आंबेडकर, नेहरू, राजेंद्र प्रसाद या लेवलचे एकत्र बसून लिहिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की पहिली 17 वर्ष पंडित नेहरू पंतप्रधान होते, ज्यांनी लोकशाहीची मूल्य पाळली आणि इतकी रुजली आहे ती आता की लोकशाही व्यतिरिक्त कुठलं सरकार येऊच शकत नाही. म्हणजे मी नेहरूंना याचं फार मोठं श्रेय देतो. सुप्रीम कोर्टाने अखंड निर्णय योग्य दिलेत. मी आत्ताच सांगितलं नानी पालखीवाल्यांसारखे की ज्यांनी बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही हा जो निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाकडनं, त्यामुळे आपली लोकशाही टिकली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. जेव्हा आणीबाणी निर्माण केली आहे इंदिरा गांधींनी, त्यावेळी इंदिरा गांधींना नाकारलं लोकांनी. ज्यावेळी कुठली गोष्ट चुकीची केली जाते त्यावेळी सुबुद्ध जनता आहे ते नाकारू शकतात. तेव्हा आत्तासुद्धा ज्यावेळी थोडंसं मोदींनी घटनेच्या विरुद्ध काम करायला सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना थोडासा फटका जनतेने दिलेला आहे. तेव्हा माझा शेवट वी द पीपल, तिथनं सुरू होते आपली राज्यघटना. प्रिॲम्बलची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ड वगैरे वगैरे. तेव्हा शेवट असा आहे की घटना उत्तम आहे, सुप्रीम कोर्ट आहे, चांगले नेते आहेत, मीडिया आहे. तुम्हालाही श्रेय देतो मी त्याचं की बारीक सारीक गोष्टी असतील तर त्या बाहेर येतात, आज लपवून ठेवता येत नाही. आणि सगळ्यात शेवट सुबुद्ध जनता आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. त्यामुळे भारतातल्या लोकशाहीला कुठलाही धोका नाही आहे. धन्यवाद सर. खूप मोठं हे विधान आहे, कारण या सरकारच्या निर्णयानंतर विरोधकच नाही तर इतर अनेक जण प्रश्न निर्माण करतायत की हे लोकशाहीला अनुसरून आहे का. अर्थात याचा निर्णय आपली राज्यघटना घेणार आहे आणि सरते शेवटी वी द पीपल, आपण सर्वसामान्य लोक घेणार आहोत की आपल्या लोकशाहीसाठी बरोबर काय ठरेल आणि चुकीचं काय ठरेल. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.